नमस्कार मंडळी, मी आज बनवते बटाट्याचे काप फ्राय केलेले. आज सोमवार आहे. आमच्याकडे असं आहे की मासे फ्राय नसलं तरी असं काहीतरी फ्राय हे चमचमीत फ्राय लागतं. म्हणून मी आता हे बघा बटाटा कापून घेतलेला आहे. 2 बटाटे कापलेले आहे. असं एवढे जाड कापून घेतलेले, जास्त पातळ नाही कापायचे, असे कापायचे. आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यासाठी आपण आता त्याच्यात मीठ टाकणार आहे, थोडं लिंबू पिळणार, थोडी हळद आणि मिरचीचा पावडर टाकून हे सगळं लावून घेऊन आपण बघा आपण लावून आपणाचं 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. हे बघा बटाट्याची काप आता 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण फ्राय करायला घ्यायचं. त्याच्या आधी दाखवतो. हे बघा गोडी डाळ करणार आहे मी. त्याच्यासाठी आपल्याला डाळ शिजवून घेतलेली आहे, मिरची आणि टोमॅटो टाकून. आणि आता हे वाटण करणार आहे. याच्यात आपण टाकायचं आहे ओलं खोबरं. गोडी डाळ करायची म्हटलं तर आपल्याला ओलं खोबरं लागतं. जिरं टाकलं आणि हळद टाकलेली आहे. आता हे वाटून घ्यायचं आणि डाळीला फोडणी द्यायची आणि हा बटाटा आपण फ्राय करून घ्यायचा आहे. हे बघा गोडी डाळ बनवण्यासाठी आता मी टोप ठेवलेला आहे. टोपात 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी टाकली की आपण हे वाटण टाकलेलं आहे. आपल्याला हवं तेवढं आपल्याला हवं तेवढं घट्ट करू शकतो. तुम्ही बघू शकता. पण गोडी डाळ म्हटल्यावर आपल्याला घट्ट चांगले होते. थोडंसं अजून पाणी टाकते. तसं मीठ टाकायचं. आपली गोडी डाळ तयार आहे. ही बघा आपली आता गोडी डाळ तयार आहे. उकळी आलेली आहे. थोडी अजून उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. आणि आता आपल्याला तवा लावून हे तव्यावर भाजून घ्यायचे. हे बघा तवा तापलेला आहे. तवा लावून आपलं माशांसारखं तव्यावर टाकायचं. आपल्याला असं सगळे टाकून घ्यायची. एका बाजूने भाजली की दुसऱ्या बाजूने उलटून घ्यायची. छान कुरकुरीत चुरचुरीत अशी भाजून घ्यायची. खूप छान लागतात. आजचा बेत खूप छान आहे. डाळ भात, गोडी डाळ भात आणि आपलं बटाट्याची काप फ्राय केलेली. एकदम पक्कड बेत आहे. सोपा. कधी कंटाळा आला की असं करून बघा. किंवा पटकन करायचं असलं तर हा बेत नक्कीच चांगला आहे. तुम्ही नक्की करून बघा. छान अशी सगळी लावून घ्यायची. बंद आचेवर बंद गॅस करून आपण भाजून घ्यायचं. हे बघा आता एका साईडला भाजून झालं की आपण दुसऱ्या साईडला भाजून घ्यायची चांगली देतो. कमी तेलकट आणि गोडी डाळ भात असा छान पक्कड बेत आहे आमचा. तुम्ही पण करून बघा. हे बघा आता आपला बटाटा तयार आहे. तुम्ही बघू शकता. चुरचुरीत कुरकुरीत भाजलेले आहे. खूप छान लागते तोंडी लावायला. तुम्ही पण असं करून बघा नक्की.